नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डी फार्मसी सेकंड इयरचा सब्जेक्ट, तो म्हणजे ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट. यालाच आपण DSBM असंही म्हटलं जातं. ठीक आहे. DSBMचा फर्स्ट चॅप्टर म्हणजेच इंट्रोडक्शन टू कॉमर्स, ट्रेड अँड इकॉनॉमिक्स आपल्याला आज पाहायचे आहे. तर नमस्कार, मी प्रियंका कावळे तुमचे फार्मसी विथ प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे. चला तर मग पाहूया फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन. म्हणजेच DSBM काय आहे, कशासाठी आले किंवा कशासाठी इंट्रोड्यूस केले, ठीक आहे, कधी इंट्रोड्यूस झाले, त्यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट्स पाहायचे आहेत, तर ते आपण आज पाहूया. तुम्हा सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ओके, तो चलो तर पाहूया आपल्याला या चॅप्टरमध्ये कोणकोणते कंटेंट्स पाहायचे आहेत. फर्स्ट पाहायचे आपल्याला सिंपल इंट्रोडक्शन, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कॉमर्स, त्याचे टाइप्स, ठीक आहे. त्यानंतर ट्रेड पाहायचा आहे, ट्रेडची डेफिनेशन, टाइप्स, क्लासिफिकेशन. ओके, देन इकॉनॉमी मीन्स काय, ठीक आहे, इकॉनॉमीची डेफिनेशन. त्यानंतर इंडस्ट्री आणि मॅनेजमेंट. ओके, तर चला पाहूया इंट्रोडक्शन. Human life is based upon the principle of work. One has to work to earn his livelihood. Pharmacy is one of the professions. Then the Pharmacy Council of India has introduced a new subject named Drug Store and Business Management. Pharmacy Council of India ने एक नवीन सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे, तो म्हणजे ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट. ठीक आहे. सिलेबस इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. पार्ट 1 इज अ कॉमर्स अँड पार्ट सेकंड इज अ अकाउंटन्सी. तर आपल्याला DSBM मध्ये 2 पार्ट शिकायचे आहेत. फर्स्ट पार्ट आहे कॉमर्स आणि सेकंड पार्ट आहे अकाउंटन्सी. मग हा कशासाठी शिकायचा आपल्याला, कशामुळे PCIने एवढा मोठा सब्जेक्ट आपल्यासाठी क्रिएट केला किंवा इंट्रोड्यूस केला, तर त्याचा एक पर्पज आहे. तर ते पर्पज आहे is to familiarize the students with the basic concept of business, its proper management, sources of finances in order to run it successfully, and the last, the way and means to note down various transactions in a books of account with a view to having a permanent record of the same. ओके, तर कशाच काय पर्पज आहे DSBMचं, तर DSBM इंट्रोड्यूस करण्यामागे एक खूप सुंदर हेतू आहे. तो म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना बिझनेस ही कन्सेप्ट छान पद्धतीनं समजून सांगणे किंवा बिझनेस कसं मॅनेज करायचं, त्यामधील फायनान्शियल अकाउंट्स कसे रन करायचे किंवा त्याचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत एखाद्या बुकमध्ये किंवा एखादं अकाउंट आहे, अकाउंटचे ट्रान्झॅक्शन तुम्ही कसे नोट डाऊन करणार ते तुम्हाला यामध्ये सर्व शिकवणार आहे. ठीक आहे. त्यासाठी फार्मसी काउन्सिल इंडियाने आपल्यासाठी एक ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट हे बुक इंट्रोड्यूस केलेले आहे. ठीक आहे. तर हे झाले इंट्रोडक्शन. आता आपण पाहूया याचे 2 पार्ट्स. फर्स्ट आहे कॉमर्स. कॉमर्स मीन्स इट इज that aspect of business activity which is concerned with the distribution of a goods and services produced by the industry. कॉमर्स काय आहे, एक बिझनेसची ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. कशासाठी बनवलेली ही ॲक्टिव्हिटी, विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ गुड्स, जे गुड्स आहेत किंवा जे काही इंडस्ट्रीने आपल्याला सर्व्हिसेस दिलेले आहेत, ठीक आहे, तर ते प्रोडक्शन करणं किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं, तर त्याला म्हणायचं कॉमर्स. ठीक आहे. कॉमर्स म्हणजेच प्रोड्युसर देन कन्झ्युमर. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आपण. चला तर मग आता पाहूया बिझनेसचं प्रॉपर क्लासिफिकेशन पाहूया. तर बिझनेस इज डिवायडेड इंटू कॉमर्स अँड इंडस्ट्री. बिझनेस हा कॉमर्स आणि इंडस्ट्री ह्या 2 भागामध्ये विभागलेला आहे. ठीक आहे. मग कॉमर्स इज ऑल्सो डिवायडेड इंटू 7 पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज अ बँकिंग, ट्रान्सपोर्ट,
इन्शुरन्स, ट्रेड, वेअरहाऊसिंग, पॅकेजिंग अँड ॲडव्हर्टायझिंग. ठीक आहे. तर ह्या 7 भागामध्ये आपला कॉमर्स डिवाइड झालेला आहे. आणि त्यामधला एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजेच ट्रेड. तर ट्रेड हा आपल्याला इन डिटेल पाहायचा आहे. तर ट्रेड इज डिवायडेड इंटू 2 पार्ट, 2 भागामध्ये विभागलेला आहे की इंटरनल आणि एक इंटरनॅशनल. ठीक आहे. इंटरनल ट्रेड आणि इंटरनॅशनल ट्रेड. त्यानंतर इंटरनल ट्रेड इज ऑल्सो डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, इंटरनल होलसेल ट्रेड अँड इंटरनल रिटेल ट्रेड. ठीक आहे. आणि इंटरनॅशनल trade is also divided into 3 parts. First part is a international import, second is export and third is a interport. ठीक आहे. हा झाला पूर्ण कॉमर्सचा भाग. सेकंड आहे इंडस्ट्री. इंडस्ट्री इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. फर्स्ट इज अ एक्स्ट्रॅक्टिव्ह, जेनेटिक, मॅन्युफॅक्चरिंग अँड कन्स्ट्रक्शन. ओके, construction. Okay. Then manufacturing also divided into analytical manufacturing, synthetic manufacturing, processing manufacturing and assembly line. ओके, तर हे झालं बिझनेसचं क्लासिफिकेशन. त्याच पद्धतीनं कॉमर्स म्हणजे काय, मार्केटिंग, सेल आणि प्रॉफिट आहे. ठीक आहे. मार्केटिंग म्हणजे कोणताही प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचं ॲडव्हर्टाईज करणार, त्याचं सेल करणार आणि त्या सेल जर बेटर सेल झाला तर तुम्हाला बेटर प्रॉफिट होणार, त्यालाच म्हणायचं कॉमर्स. ओके. बार्टर आणि जी कॅश, ह्या 2 भागामध्ये आपलं कॉमर्स कम्प्लिटली डिवाइड झालेले. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचे कंपोनंट ऑफ कॉमर्स. कॉमर्सचे कंपोनंट कोणकोणते आहेत. तर कॉमर्सचे 2 कंपोनंट आहेत. फर्स्ट आहे ट्रेड अँड सेकंड आहे एड्स टू ट्रेड. एड्स टू ट्रेड मीन्स ट्रेडला हेल्प करणारे कोणकोणते कंपोनंट आहेत तर ते आपल्याला पाहायचे आहेत आज. मग ट्रेड मीन्स परचेस ऑर अ सेल. ठीक आहे. ट्रेड काय करतो, एकतर परचेस करतो किंवा आपला प्रोडक्ट, गुड्स किंवा आयटम सेल करतो. ठीक आहे. मग आता आपण परचेस आणि सेल ही प्रोसिजर करण्यासाठी आपल्याला कोणकोणते पार्ट इम्पॉर्टंट आहेत तर त्यासाठी आपल्याला एड्स टू ट्रेड हे पाहावं लागतं. तर पहा, त्यामध्ये आहे डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, इन्शुरन्स, त्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट, सेल्समनशिप, वेअरहाऊसिंग अँड लास्ट आहे बँकिंग. ठीक आहे. आपण आपली कॅश बँकेमध्ये ठेवतो. ठीक आहे. बँकेकडून परत ती आणखीन कुठेतरी पुढे पाठवतो, त्याला म्हणायचं बँकिंग. डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण आपला प्रोडक्ट किंवा आपला ड्रग आपण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या होलसेल, रिटेल अशा ड्रग दुकानामध्ये आपण ते ट्रान्सपोर्ट करतो. ठीक आहे. त्यालाच म्हणायचं ट्रान्सपोर्टेशन अँड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आपण आपल्या मालाचा इन्शुरन्स काढणं किंवा आपण जो खरेदी केलेला माल आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग केलेला माल आहे तर त्याचा इन्शुरन्स काढणं. ठीक आहे. तर हे वेगवेगळे आपल्या बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहेत, म्हणजेच ट्रेड आणि एड्स टू ट्रेड. ओके. मग ट्रेड म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ट्रेड. तर ट्रेड इज अ एनी एक्सचेंज ऑफ अ goods for money, cash or by a card. Okay. The proper definition पाहूया. Trade means a buying, selling and exchange of a goods or services for money or a money's worth. Okay. काय मग ट्रेड म्हणजे एखादी वस्तू बाय करणं किंवा तिला सेल करणं किंवा एक्सचेंज करणं. एक्सचेंज कशी करणार, आपण दुकानदाराला पैसे दिल्यानंतर तो आपल्याला वस्तू देतो. ठीक आहे. पण जर ती वस्तू डॅमेज असेल तर आपण ती वस्तू परत त्याला करतो आणि आपले पैसे रिटर्न घेतो. ठीक आहे. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं एक्सचेंज ऑफ अ गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर द मनी अँड मनीज वर्थ. ओके. देन ट्रेड मे बी डिस्क्राइब ॲज द न्यूक्लियस ऑफ कमर्शियल ॲक्टिव्हिटी. डीलर्स ऑर डिस्ट्रीब्युशर्स फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ गुड्स फ्रॉम द प्रोडक्शन युनिट टू द कन्झ्युमर्स ॲट फार ऑफ प्लेसेस आर नोन ॲज अ ट्रेडर्स. ओके. ट्रेड म्हणजे काय आपण पाहिलं आहे. ठीक आहे. आता ट्रेड कशा पद्धतीनं कोण कोण बाय करणार, कोण सेल करणार, कोण एक्सचेंज करणार. ठीक आहे. त्यांना काय म्हणायचं, डीलर्स किंवा डिस्ट्रीब्युटर्स असतात
ठीक आहे. ते काय करतात, आपल्या गुड्सचं डिस्ट्रीब्युशन करतात. कुठून? फ्रॉम प्रोडक्शन युनिट टू द कन्झ्युमर. प्रोडक्शनपासून कस्टमरपर्यंत ते पोहोचवण्याचं काम डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स करतात. ठीक आहे. मग हे काम जिथे घडतं त्याला काय म्हणायचं? ट्रेडर्स. जो हा काम करतो त्याला काय म्हणायचं? ट्रेडर्स. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे ट्रेडचं. ट्रेड इज क्लासिफाय इनटू 2 पार्ट्स, होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. होम ट्रेड म्हणजे आता जे घरी गृह उद्योग, छोटे छोटे बायका जे छोट्याले दुकान ओपन करतात, पापडचे मशीन किंवा शेवयाची मशीन किंवा छोटेसं किराणा किंवा छोटंसं कपड्याचं दुकान, तर त्यांना काय म्हणायचं? होम ट्रेड. ठीक आहे, होम बिझनेस. आणि सेकंड आहे फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड म्हणजे फॉरेनमधून माल गुड्स एक्सचेंज करणं किंवा बाय करणं किंवा सेल करणं. ठीक आहे, तर तो झाला फॉरेन ट्रेड. मग होम ट्रेडमध्ये होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड हे 2 पार्ट येतात. आणि फॉरेन ट्रेडमध्ये इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि इंटरपोर्ट हे 3 पार्ट येतात. ठीक आहे, तर आपल्याला फॉरेन ट्रेड डिटेलमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. फॉरेन ट्रेड इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरनॅशनल ट्रेड. ओके, इंटरनॅशनल ट्रेड सुद्धा म्हटलं जाते. मग इंटरनॅशनल ट्रेड इज गोइंग ऑन सेल अँड एक्सचेंज ऑफ अ गुड्स देन अमॉंग डिफरंट कंट्रीज. इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे काय? सेल अँड एक्सचेंज ऑफ अ गुड्स अमॉंग डिफरंट कंट्रीज. वेगवेगळ्या कंट्रीमधून सेल किंवा एक्सचेंज ऑफ गुड्स ही जर प्रोसेस झाली तर त्याला म्हणायचं इंटरनॅशनल ट्रेड किंवा फॉरेन ट्रेड. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. तर इंटरनॅशनल ट्रेड होतं. ठीक आहे, तर त्याचं आपल्याला इन डिटेलमध्ये क्लासिफिकेशन पाहायचं आहे. इंटरनॅशनल ट्रेड इज or a foreign trade is divided into 3 parts. Import trade. What is meant by import trade? Purchasing of a goods from supplier of a foreign country. फॉरेन कंट्रीकडून आपण जर एखादी वस्तू परचेस केली, ठीक आहे, किंवा त्यांनी आपल्याला जर एखादी वस्तू सप्लाय केली तर त्याला म्हणायचं इम्पोर्ट. ठीक आहे, इम्पोर्ट केलं त्यांनी. त्यानंतर एक्सपोर्ट ट्रेड मीन्स सेलिंग ऑफ होम गुड्स टू फॉरेन कंट्रीज. जे काही घरी तयार केलेले सामान असते, ठीक आहे, किंवा गुड्स असतात, तर ते आपण फॉरेन कंट्रीला सेल केले तर त्याला म्हणायचं एक्सपोर्ट ट्रेड. ओके. आणि इंटरपोर्ट ट्रेड मीन्स इम्पोर्टिंग ऑफ अ फॉरेन प्रोड्यूस विथ द ऑब्जेक्ट ऑफ री-एक्सपोर्टिंग. ओके, जे काही आपण फॉरेन इंटरपोर्ट ट्रेड मीन्स इम्पोर्टिंग ऑफ अ फॉरेन प्रोड्यूस विथ द ऑब्जेक्ट ऑफ री-एक्सपोर्टिंग. ओके, समजते सर्वांना? प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला आणखीन छान पद्धतीनं समजेल. ठीक आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत ॲडव्हान्टेजेस ऑफ अ फॉरेन ट्रेड. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस इज फॉरेन एक्सचेंज. जे काही आपण फॉरेन ट्रेड अप्लाय जर केला, ठीक आहे, तर आपण आपला ड्रग किंवा आपला क्रूड ड्रग किंवा आयटम गुड्स हे फॉरेनमध्ये एक्सचेंज करू शकतो. ठीक आहे. जर फॉरेन एक्सचेंज आपल्या जर इंडियामध्ये नसेल तर मग त्यांचे प्रोडक्ट्स आपल्याकडे कसे येणार आणि आपल्याकडचे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे कसे जाणार. ठीक आहे, त्यामुळं हे एक ॲडव्हान्टेजेस मानलं जातं. सेकंड आहे इन्क्रीज इन गव्हर्मेंट इन्कम. जर फॉरेन एक्सचेंज जास्त झालं तर जे आपली गव्हर्मेंटची इन्कम आहे ती ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार. त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन. जर गव्हर्मेंटला इन्कम जास्त आली तर आपल्या इंडियामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, न्यू इंडस्ट्री डेव्हलप होतील. ठीक आहे. फोर्थ वन इज बेनिफिट टू कन्झ्युमर. जर फॉरेनमधून चांगल्या पद्धतीने आपल्या इंडियामध्ये माल येत असेल किंवा गुड्स येत असतील, ठीक आहे, जास्त प्रमाणात आले तर ते आपल्याला मिनिमम प्राईजमध्ये मिळतात. ठीक आहे, त्यामुळे बेनिफिट्स टू कन्झ्युमर. देन कल्चरल डेव्हलपमेंट. देन एक्सपोर्ट टू एक्सेस प्रोडक्शन. जर जास्तीत एक्सपोर्ट ऑफ एक्सेस प्रोडक्शन. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ ऑल टाईप्स ऑफ गुड्स. जर फॉरेनमधले वेगवेगळे गुड्स, इंडियामधले वेगवेगळे गुड्स
असे कंबाईन जर केले तर आपल्याकडे जास्तीत जास्त टाईप्सचे गुड्स अवेलेबल होऊ शकतात आणि त्यामुळे कन्झ्युमरला बेनिफिट होऊ शकतं आणि त्याच पद्धतीनं आपलं कल्चरलसुद्धा डेव्हलप होऊ शकतं. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त प्रॉफिट इंडियाला आपल्या फॉरेन कंट्रीकडून किंवा फॉरेन कंट्रीला इंडियाकडून होऊ शकतं. ठीक आहे. तर हे झाले ॲडव्हान्टेजेस ऑफ फॉरेन ट्रेड. खूप इझी आहेत. लक्षात ठेवण्यासाठी फर्स्ट लक्षात ठेवायचं की आपल्याला काय पाहायचं, ॲडव्हान्टेजेस ऑफ फॉरेन ट्रेड. त्यामध्ये फॉरेन एक्सचेंज येणार. फॉरेन एक्सचेंज केल्यामुळं काय होईल, फॉरेनमध्ये जर आपण गुड्स एक्सचेंज केले तर आपल्याला जी गव्हर्नमेंट इन्कम आहे ती काय होईल, इन्क्रीज होईल. मग गव्हर्नमेंट इन्कम जर इन्क्रीज झाली तर इंडस्ट्रियलायझेशन होईल. इंडस्ट्रियलायझेशन झालं तर बेनिफिट टू कन्झ्युमर, जे कन्झ्युमर्स आहेत त्यांना बेनिफिट होईल. त्याच पद्धतीनं कल्चरल डेव्हलपमेंट होईल. त्यानंतर एक्सपोर्ट टू एक्सेस प्रोडक्शन, देन अवेलेबिलिटी ऑफ ऑल टाईप्स ऑफ गुड्स अँड लास्ट आहे मोर प्रॉफिट. ठीक आहे. हार्ड काहीच नाही आहे, खूप सोपं आहे. त्यानंतर आपल्याला हे झाले ॲडव्हान्टेजेस आपल्याला पाहायचे. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फॉरेन ट्रेड. ओके, तर चला पाहूया डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फॉरेन ट्रेड. फर्स्ट आहे म्युच्युअल डिपेंडन्स, म्हणजेच जे काही फायनान्शियली आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतील तर ते आपल्याला म्युच्युअल फंड्समधून किंवा एखाद्या बँकेकडून लोन घेऊन आपल्याला आपला प्रोडक्ट किंवा गुड्स तयार करावे लागतील. त्यामुळे हे एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. सेकंड आहे शॉर्टेज ऑफ गुड्स इन अ कंट्री. ठीक आहे. जर आपण फॉरेनलाच आपला इंडियामधील माल किंवा गुड्स जर पाठवले तर आपल्या देशामध्ये त्या गुड्सचं शॉर्टेज होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर इन्सेंटिव्ह टू कॉलोनायझेशन. ओके, कॉलोनायझेशन मीन्स जे काही आपण ग्रुप वाईज कामं करतो तर ते ग्रुप वाईज कामांची जर फॉरेनमध्ये जर जास्त माल सप्लाय करत राहिलो तर आपल्या इंडियामध्ये, आपल्या कंट्रीमध्ये काम राहणार नाही आणि काम जर राहिले नाही तर ते कॉलोनायझेशनसुद्धा होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर एक्सप्लॉयटेशन, बॅड इफेक्ट ऑन इकॉनॉमी, एक्सप्लॉयटेशनसुद्धा होईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्या इकॉनॉमीवर एकदम बॅड इफेक्ट पडेल. त्यानंतर इफेक्ट ऑन अ कल्चर ऑल्सो. ओके. आणि फिअर ऑफ डम्पिंग, जर आपला बिझनेस आपण इंडियामध्ये जर शॉर्टेज तयार झालं तर आपलं फिअर ऑफ डम्पिंगसुद्धा क्रिएट व्हायला सुरुवात होते. त्यानंतर फॉरेन कॉम्पिटिशन, जर आपण फॉरेनमध्ये कॉम्पिटिशनसुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन ट्रेड हा जसा फायदेशीर आहे तसंच आपल्याला हानिकारकसुद्धा आहे. ओके, समजते सर्वांना. त्यानंतर पाहूया ॲक्टिव्हिटीज रिव्हॉल्विंग अराउंड द ट्रेड. ओके, जे काही ट्रेड आहे त्याच्या साईडला किंवा अराउंडला जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज असतात किंवा जेवढ्या ॲक्टिव्हिटी आपण प्रोसेस करतो तर त्या आपल्याला ॲक्टिव्हिटीज पाहायच्या आहेत. मग कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी आहेत ते पहा. फर्स्ट आहे ट्रान्सपोर्ट, सेकंड आहे वेअरहाऊसिंग, थर्ड आहे बँकिंग, फोर्थ आहे इन्शुरन्स, फिफ्थ आहे पॅकेजिंग अँड लास्ट आहे ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. ठीक आहे. म्हणजेच जर आपल्याला आपला एखादा बिझनेसमधील जर गुड्स मॅन्युफॅक्चर करायचे असतील किंवा ट्रान्सपोर्ट करायचे असतील किंवा त्यांना पॅकेजिंग, ॲडव्हर्टायझिंग किंवा त्याची पब्लिसिटी जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात तर ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला फर्स्ट पहिल्यांदा पाहू आपण ट्रान्सपोर्ट म्हणजे काय किंवा कशा पद्धतीनं कोणकोणत्या व्हेकल्समधून आपण ट्रान्सपोर्ट करतो. ठीक आहे. चला तर मग प्रॉपर डेफिनेशन पाहू ट्रान्सपोर्टची. इट इज द प्रोसेस ऑफ कॅरिंग द गुड्स अँड पर्सन्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजेच एखादा गुड्स एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत पोहोचवणं. ठीक आहे, त्याला म्हणायचं ट्रान्सपोर्ट. इट असिस्ट ट्रेड बाय मूव्हिंग गुड्स फ्रॉम द प्लेस ऑफ इट्स प्रोडक्शन टू लोकेशन्स वेअर दे आर टू बी सोल्ड फॉर कन्झप्शन. ठीक आहे. काय सांगतो आपल्याला ट्रान्सपोर्ट, आपल्या बिझनेसकडून एखादा गुड्स जर मूव्हेबल असेल तर आपल्याला तो वन प्लेस टू अनदर प्लेस किंवा जे काही प्रोडक्शन कन्झ्युमर लोकेशन आहे. ठीक आहे, त्या लोकेशनवर आपल्याला तो
गुड्स पोहोचवायचा आहे त्याला म्हणायचं ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. मग व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट, फर्स्ट इज अ लँड, सेकंड इज अ वॉटर अँड थर्ड इज अ एअर. ठीक आहे. वेगवेगळे ट्रान्सपोर्टचे टाइप्स आहेत. फर्स्ट आहे लँड म्हणजे जमिनीकडून, सेकंड आहे वॉटर पाण्यामधून आणि थर्ड आहे एअर म्हणजेच हवेमधून. तर जमिनीवरून आपण कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट करतो, बाय रोड और बाय अ रेल्वे. ओके. देन वॉटरमधून, इन वॉटर वी ट्रान्सपोर्ट द गुड्स बाय यूजिंग रिवर, सी अँड कॅनल्स. ओके. अँड लास्ट इज एअर, दॅट मीन्स एअरवे. ओके. बाय यूजिंग एरोप्लेन्स अँड हेलिकॉप्टर. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज, मस्त आहे सगळ्यांना. वेरियस टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत. लँड म्हणजे जमिनीवरून, पाण्यावरून आणि हवेमधून. ठीक आहे. जमिनीवर मग कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट करणार तुम्ही, रोडवरून किंवा रेल्वेमधून. त्यानंतर पाण्यामध्ये रिव्हर्स असतील किंवा सी समुद्रामधून, नद्यामधून किंवा कॅनलमधून, आणि एअर म्हणजे हवेमधून. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे वेअर हाऊसिंग. फर्स्ट झालं ट्रान्सपोर्टेशन, सेकंड आहे वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंग मीन्स स्टोरेज, तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेला कशा पद्धतीनं स्टोअर केला आहे तर त्याला म्हणायचं वेअर हाऊसिंग. ठीक आहे. द प्लेसेस वेअर गुड्स आर स्टोअर इज कॉल्ड ॲज अ वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंग रिमूव्ज हायड्रन्सेस ऑफ टाईम. The goods may be supplied to the consumers as and when required. ठीक आहे. काय सांगते वेअर हाऊसिंग आपल्याला, जर आपण आपले गुड्स एखाद्या ठिकाणी जर स्टोअर केले, ठीक आहे, तर ते आपल्याला त्या ठिकाणाला म्हणायचं वेअर हाऊसिंग. ठीक आहे. मग वेअर हाऊसिंग कशासाठी करायचं, जे काही टाईमचा म्हणजे वेळेचा अपाय असतो, ठीक आहे, तो टाळण्यासाठी आपण वेअर हाऊसिंग करतो. त्याच पद्धतीनं गुड्स मे बी सप्लाय टू द कन्झ्युमर्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. वेअर हाऊसिंगचा आणखीन एक फायदा आहे, आपण जेव्हा कन्झ्युमर आपल्याला एखादा गुड्स किंवा आयटम आपल्याकडून परचेस करतो, आपण त्यावेळेला त्याला तो सेल करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं वेअर हाऊसिंग. त्यानंतर पाहूया टाइप्स ऑफ वेअर हाऊस. वेरियस टाइप्स ऑफ वेअर हाऊसेस. फर्स्ट इज अ प्रायव्हेट वेअर हाऊसेस, सेकंड इज अ पब्लिक वेअर हाऊसेस, and last is a bonded house wares. Bonded warehouses. Okay. Private warehouses means owned by big companies or single manufacturing units for the storage of their own stocks. म्हणजे जर स्वतःच्या मोठ्या कंपनीमधील जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स किंवा जो काही स्टॉक आहे तो स्टोअर करण्यासाठी स्वतःचं जर वेअरहाऊस यूज केलं तर त्याला काय म्हणायचं, प्रायव्हेट वेअरहाऊस. देन सेकंड आहे पब्लिक वेअरहाऊस. पब्लिक वेअरहाऊस मीन्स स्टोरेज फॅसिलिटीज टू द जनरल पब्लिक फॉर द सर्टन चार्जेस. जर पब्लिक वेअरहाऊसेस असतील म्हणजे कुठेही स्टोरेज करण्याचे ठिकाण असतात, फॉर एक्झाम्पल गोदाम, तर ते आपण चार्ज देऊन आपण यूज करू शकतो. ठीक आहे. त्याला म्हणायचं पब्लिक वेअरहाऊस. ओके. आणि लास्ट आहे बॉन्डेड वेअरहाऊसेस. are licensed to accept imported goods for storage until the payment of custom duties are made. Okay. There are 3 types of warehouses. समजलं का, हे 3 टाइप्स आहेत वेअरहाऊसेसचे. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे बँकिंग. बँकिंग मीन्स a large amount of money is required for the production and marketing of goods and services. Okay. Hindrances of finance is removed by banking. Okay. जे काही फायनान्सचे हानिकारक नुकसान असते तर ते आपण बँकिंगने टाळू शकतो. त्यानंतर द फायनान्स कॅन बी रेज फ्रॉम ओन रिसोर्सेस, कमर्शियल बँक्स, शेअर्स, डिबेंचर्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड ट्रेड क्रेडिट्स एक्सेट्रा. ठीक आहे. तर बँकिंगमध्ये आपण जे काय फायनान्स असतो आपला, ठीक आहे, तर तो आपण वेगवेगळ्या भागामधून किंवा वेगवेगळ्या विभागामधून, जसं की कमर्शियल बँकेमधून, शेअर्समधून, डिबेंचरमधून,
फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमधून आपण फायनान्स अवेलेबल करू शकतो आणि आपण आपली ती बँकिंग चालू ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बँकिंग सिस्टीम प्रोव्हाइड्स द फॉलोइंग सर्व्हिसेस टू इट्स कस्टमर्स. मग बँकिंग सर्व्हिस आपल्याला जी काही बँकिंग सिस्टीम असते आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असते. मग कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते? तर फर्स्ट आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस फॉर परचेस ऑफ रॉ मटेरियल्स अँड मशिनरी. बँकिंग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सर्व्हिस देत असते, म्हणजेच आपल्याला पैसे देत असते. कशासाठी? रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी आणि मशिनरीज परचेस करण्यासाठी बँक आपल्याला लोन प्रोव्हाइड करत असते. त्यानंतर इट ऑल्सो प्रोव्हाइड्स ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज. इट अलाउज द फॅसिलिटीज ऑफ डिस्काउंटिंग ऑफ बिल्स. इट प्रोव्हाइड्स फॉरेन एक्सचेंज, इश्युइंग लेटर्स ऑफ क्रेडिट एक्सेट्रा, thus गिविंग असिस्टन्स टू फॉरेन ट्रेड. म्हणजेच आपल्याला जी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असते ती सुद्धा बँक आपल्याला प्रोव्हाइड करते. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या बिल्सवर डिस्काउंटसुद्धा देण्याचं काम बँकिंग करते. त्यानंतर जर आपल्याला एखाद्या वेळेस फॉरेन एक्सचेंज पाहिजे असेल, जर फॉरेन करन्सी आपल्याजवळ असेल आणि ती जर आपल्याला रुपयामध्ये जर एक्सचेंज करायची असेल तर ती सुद्धा फॅसिलिटी आपल्याला बँकिंग प्रोव्हाइड करते. ठीक आहे. त्यानंतर पाहणार आहोत आपण इन्शुरन्स. काय बरं इन्शुरन्स म्हणजे? रिस्क्स पहा, फायर, ॲक्सिडेंट्स, थेफ्ट, स्टॉर्म, फ्लूड्स, अर्थक्वेक, प्राइस रिडक्शन, चेंजेस इन डिमांड, सप्लाय कंडिशन्स, डिसऑनेस्टी ऑफ एम्प्लॉईज अँड पार्टनर्स, स्ट्रिंग्स अँड लॉकआउट्स अँड प्लिफरेजेस. हे जेवढे काही रिस्क आहेत, ठीक आहे, ह्युमन बिंगच्या लाईफमध्ये, तर त्यापासून आपल्याला एकच इन्शुरन्स हा पार्ट आपल्याला वाचू शकतो. ठीक आहे. जर बघा फायर म्हणजे आगीमध्ये जर आपल्याला काही झालं किंवा आपल्या मालाला जर काही झालं, ठीक आहे, इन्शुरन्स म्हणजे एक सिंपल पॉलिसी म्हणता येईल याला. ठीक आहे. पॉलिसी जसं की आपण ह्युमन बिंगची पॉलिसी काढतो तशाच पद्धतीनं आपल्याला आपल्या मालाची पॉलिसी काढायची आहे, म्हणजेच इन्शुरन्स काढायचा आहे. जर आपला माल आगीमध्ये पेटला तर त्याची भरपाई कोण भरून देणार? तर मग हा इन्शुरन्स कंपनीवाले आपल्याला आपले पैसे परत देणार किंवा जेवढं काही आपलं नुकसान झालेलं आहे, ठीक आहे, तर ते सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करणार. जर ॲक्सिडेंटली ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस जर आपला माल खराब झाला किंवा फुटला तर तेव्हा त्याचं सुद्धा नुकसान भरपाई आपल्याला इन्शुरन्स देते. जर काही वादळ आलं किंवा पूर आला किंवा अर्थक्वेक आला, भूकंप आला, तेव्हा सुद्धा आपल्याला इन्शुरन्सच वाचवू शकतो. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला हा इन्शुरन्स हा मेन पार्ट आहे, जो की आपल्याला लक्षात ठेवून आपण जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यानंतर आपल्या कंपाऊंडचा, आपल्या गुड्सचा इन्शुरन्स घ्यायचा असतो. ठीक आहे. मग त्याचे 4 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे जनरल इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स म्हणजे एकदम जर ट्रान्सपोर्टेशनमध्ये ब्रेकेज झालं तर आपल्याला त्याचंसुद्धा इन्शुरन्स मिळतं. त्यानंतर मराईन इन्शुरन्स. मराईन इन्शुरन्स म्हणजे जर वॉटरवेनं जर आपण आपले गुड्स जर सप्लाय केले फॉरेन कंट्रीला किंवा अदर कंट्रीला, तेव्हा जर आपली बोट किंवा आपले जहाज, जे काही आपलं ट्रान्सपोर्ट आयटम आहे, ठीक आहे, तर त्याला जर काही नुकसान झालं तर तेव्हा आपल्याला मराईन इन्शुरन्समधून आपल्याला पैशाची आपली नुकसान भरपाई मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर फायर इन्शुरन्स. मी जसं सांगितल्याप्रमाणे जर आपला माल आगीमध्ये जळाला किंवा जर काही गुड्स, थोडेफार काही जरी गुड्स आगीमध्ये जळाले किंवा त्यांना चुकून आग लागली, ॲक्सिडेंटली आग लागली, तरी सुद्धा आपल्याला त्या गुड्सचे पैशाची नुकसान भरपाई मिळते. ठीक आहे. त्यालाच म्हणायचं फायर इन्शुरन्स. आणि लास्ट आहे लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स म्हणजेच पॉलिसी. सर्वांना माहिती आहे, जर आपल्या ह्युमन बिंगचा ॲक्सिडेंटली डेथ झाली तर जो काही आपण प्रीमियम भरलेला आहे तर त्याची जी लास्ट अमाऊंट आहे तर ती आपल्या फॅमिलीला मिळते. ठीक आहे. त्याला म्हणायचं लाईफ इन्शुरन्स. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पॅकेजिंग. पॅकेजिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुमचे जो
मॅन्युफॅक्चरिंग केलेला ड्रग्स किंवा गुड्स आयटम्स असतात, तर तुम्ही त्याला स्टोरेज करण्यासाठी पॅक करणं खूप महत्त्वाचं असते. कशामुळे पॅक करायचं? कारण जी काही त्याची स्टोरेज कंडिशन असते ती जर चुकीची, समजा ती जर आपण रॉंग पद्धतीनं जर पॅकेजिंग केलं आणि तसंच जर ठेवलं तर त्याचे साईड इफेक्ट ह्युमन बिंगला भोगावे लागतात. ठीक आहे, मग त्याच्यासाठी प्रॉपर पॅकेजिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बिझनेस. सो पॅकेजिंग रेफर्स टू द रॅपिंग, क्राफ्टिंग, फिलिंग अँड कॉम्प्रेशन एक्सेट्रा ऑफ अ गुड्स. काय पॅकेजिंग म्हणजे? जर आपल्याला आपल्या कंपाऊंडची किंवा गुड्सची रॅपिंग करायची असेल, क्रॅटिंग करायची असेल किंवा फिलिंग अँड कॉम्प्रेशन करायचं असेल तर आपण पॅकेजिंग रेफर करतो. ठीक आहे, पॅकेजिंग इज कन्सर्न विथ द क्रिएशन अँड डिझायनिंग ऑफ अ प्रॉपर पॅकेज फॉर डिफरंट प्रोडक्ट. वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी वेगवेगळं प्रॉपर पॅकेजिंग असतं, म्हणजेच त्याचे काही वेगवेगळ्या डिझाईन्ससुद्धा अवेलेबल असतात. ठीक आहे, तर ते आपण यूज करून पॅकेजिंग करू. इट ऑल्सो इन्शुअर्स द सप्लाय ऑफ प्रोडक्ट्स ऑफ अ राईट क्वांटिटी, राईट क्वालिटी अँड वेट टू द कन्झ्युमर्स. पॅकेजिंग करते वेळेस जेव्हा का आपण प्रोडक्ट सप्लाय करतो, ठीक आहे, तेव्हा राईट क्वांटिटी आणि राईट क्वालिटी आपल्याला वेट करून त्या कन्झ्युमरपर्यंत पोहोचवावी लागते, त्यालाच म्हणायचं पॅकेजिंग. ठीक आहे, त्यानंतर फंक्शन्स ऑफ पॅकेजिंग. कशासाठी पॅकेजिंग करायची बरं? फर्स्ट आहे प्रोटेक्ट द प्रोडक्ट. त्या प्रोडक्टला प्रोटेक्ट करण्यासाठी कुणापासून? सनलाईट, एअर, मॉइश्चरायझर, त्यानंतर लाईट यांच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण पॅकेजिंग करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर कम्युनिकेट सिम्बॉलिकली. जर एखादा नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल झाला, ठीक आहे, तर आपण ते आतमध्ये पाहिलेलं असते का ती प्रोडक्ट कसा आहे? नाही. तर जो काही प्रोडक्ट वरती त्याचं जे वरचं कवर असते तर त्या कवरवरून जर ॲट्रॅक्टेड असेल तर आपल्याला ते कवर, तो प्रोडक्ट आवडतो आणि आपण ते सिम्बॉल पाहून आपण तो प्रोडक्ट खरेदी करतो. त्यानंतर प्रोव्हाइड कस्टमर कन्व्हिनियन्स. त्याच पद्धतीनं जर ते कवरिंग चांगलं असेल, त्याचं आतमधलं मटेरियल चांगलं असेल, चांगल्या क्वालिटीचं असेल, तर आपण कन्झ्युमरला सॅटिस्फाय करू शकतो आणि कन्व्हिनियन्ससुद्धा करू शकतो. त्यानंतर प्रमोट द प्रोडक्ट. जर आपल्या प्रोडक्ट एकदम खूप चांगल्या पद्धतीचा असेल तर आपण त्याचं प्रमोशनसुद्धा करू शकतो. एखाद्या सेलिब्रिटीकडून म्हणा किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून जर आपण त्याचं प्रमोशन करून घेतलं त्या प्रोडक्टचं, तर आपली जी सेलिंग आहे त्या प्रोडक्टची सेलिंग ती काय होते? इन्क्रीज होते. ठीक आहे, त्यानंतर लास्ट पार्ट आहे ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. तो पाहायचा आपल्याला. पहा, ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी रिमूव्ज द हायड्रन्सेस ऑफ अ नॉलेज or information gap about the availability and uses of goods between traders and consumers. The main objective of advertisement is to create demand and to increase the sales. The various methods used for advertisement are TV, radio, newspapers, magazines, wall posters, pamphlets, free samples, trade fairs, exhibitions, balloons and last is a window display etc. ओके, ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी म्हणजे काय? म्हणजेच आपला प्रोडक्ट प्रमोट करणं किंवा ॲडव्हर्टाईज करणं, दुसऱ्यांना माहिती करून देणं. ठीक आहे, कोणकोणत्या माध्यमातून? तर आपण प्रत्येक प्रोडक्टची किंवा कोणत्याही प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज ही टी व्ही, रेडिओ, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, वॉल पोस्टर्स किंवा पेपरमध्ये जे पॉम्पलेट्स फेकतात, ठीक आहे, त्यामध्ये फ्री सॅम्पल देऊनसुद्धा आपण आपल्या प्रोडक्टची जाहिरात ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. ट्रेड फेअर्स, एक्झिबिशन्स लावूनसुद्धा आपण आपल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. त्यानंतर बलून्स अँड विंडो डिस्प्ले. विंडो डिस्प्ले म्हणजे जे काही मोठमोठ्या सिटीमध्ये मेन रोडला, हायवेला मोठाले विंडो डिस्प्ले असतात. ठीक आहे, तर तिथेसुद्धा आपण याची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. ठीक, आणि याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे टू क्रिएट डिमांड अँड टू इन्क्रीज द सेल्स. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण आपल्या कंपाऊंडची किंवा गुड्सची जर जाहिरात केली चांगल्या पद्धतीनं, तर त्याची डिमांड वाढेल आणि ॲटोमॅटिकली आपला सेल काय होईल? इन्क्रीज होईल. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं आपण ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा करू शकतो. तरीसुद्धा आपण
जे काही अदर फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स असतात, ठीक आहे, त्यांना इथिकल प्रोडक्टसुद्धा आपण म्हणतो. त्याची डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट आपण करू शकत नाही. कशामुळं? बिकॉज इट इज अ प्रोहिबिटेड अकॉर्डिंग टू ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज. ओके, ऑब्जेक्शनल ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टमुळे आपण कोणत्याही ड्रगची किंवा कोणत्याही प्रोडक्टची डायरेक्टली ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही. ओके, दॅट्स वाय it is a prohibited according to Drugs and Magic Remedies Act. Then however are general or home remedies products such as a pain balm, inhalers, iodex, antiseptic creams and other products which do not require a prescription for their purchase can be advertised by any of the direct methods of advertisement. Okay, तर आपल्याकडे जर प्रिस्क्रिप्शन असेल तर आपण हे बाकीचे जे कंपाऊंड्स आहेत किंवा गुड्स आहेत, पेन बाम, इनहेलर, आयोडेक्स, अँटीसेप्टिक क्रीम्स, तर आपण याची डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. ठीक आहे, जर तुम्हाला हे सर्व समजलं असेल तर याचा नेक्स्ट म्हणजेच त्यामध्ये राहिलेला अर्धा चॅप्टर आपला इकॉनॉमिक्स, त्याचे टाईप्स ऑफ इकॉनॉमिक्स, इंडस्ट्री, टाईप्स ऑफ इंडस्ट्री, असे वेगवेगळे म्हणजे 40% पार्ट आपल्याला आणखीन पार्ट सेकंडमध्ये पाहायचा आहे. तुम्हाला हे सर्व जर छान वाटलं असेल, समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा. जर तुमच्या फ्रेंड्सला किंवा तुमचे जे ज्युनियर्स असतात त्यांना जर शेअर करायचं असेल तर त्यांनासुद्धा हे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझा जर तुम्हाला सेकंड पार्ट पाहिजे असेल तर तोसुद्धा मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तोसुद्धा पाहू शकता. पार्ट सेकंडमध्ये एकदम छान पद्धतीने 40% सिलेबस म्हणजेच फर्स्ट चॅप्टर मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, तर पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. DSBM खूप 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 इझी सब्जेक्ट आहे जर तुम्ही प्रॅक्टिकली घेतलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सेकंड पार्ट जरूर पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. ओके, बाय बाय एव्हरीवन. थँक यू.